सीटूच्या दत्तनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात पॉवरलूम वर्कर्स फेडरेशनची राज्यव्यापी बैठक माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सीटूच्या दत्तनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात पॉवरलूम वर्कर्स फेडरेशनची राज्यव्यापी बैठक माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीला भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी आणि सोलापूरचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते। नवीन किमान वेतनाच्या अधिसूचनेवर हरकती पाठवणं, यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणं, यंत्रमाग कामगारांच्या घरकुलांसाठी 5 लाख रुपये अनुदान देण्यासाठी शासनाला प्रवृत्त करणं, 2 ऑगस्ट रोजी भिवंडी इथं फेडरेशनच्या राज्यव्यापी अधिवेशनाचं आयोजन करणं आदी मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले। भिवंडी इथं होणारं राज्यव्यापी अधिवेशन माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली तर माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य अशोक ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। सीटूचे राज्याध्यक्ष DL कराड हे उद्घाटक असतील। यावेळी दत्ता माने, भरमा कांबळे, सुनील चव्हाण, तुकाराम सोंजे, व्यंकटेश कोंगारी आदींनी मार्गदर्शन केलं। या बैठकीला किशोर मेहता, लक्ष्मण माळी, बापू साबळे, सलीम मुल्ला, इलियास सिद्दीकी, ॲडव्होकेट अनिल वासम, बाबू कोकणे, शहाबुद्दीन शेख, सूर्यभान यादव, शिवमुरत पाल, अंबादास कुनकिरी, गोपाळ पोला, आनंदा वाघमोडे, बंडा पाटील, मोहन दुडम, अखिल शेख, आसिफ पठाण, शंकर गड्डम, अंबादास कुरापाटी, प्रशांत उंडाळे, श्रीनिवास इंजामुरी, रमेश कुणे, मोहन कोक्कुल आदींची उपस्थिती होती। त्या भिवंडीने 25,000 लोक त्या मोर्चाला आणले होते। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एक अजरामर मोर्चा आपला महाराष्ट्रामध्ये झाला, परंतु त्याला सरकारने आपल्याला वाचवण्याची अक्षरा दाखवली आहे। म्हणून या 2 प्रश्नांवर भिवंडीमध्ये तारीख त्याने सुचवावं, त्या ठिकाणी अधिवेशन घेऊन सोलापूरमधून 100-125 लोक आम्ही आणू, इचलकरंजीचे किती लोक येतील त्यांनी सांगावं, मालेगावचे लोक किती येतील सांगावं। आता त्यांची परिस्थिती मला पूर्ण कल्पना आहे निवडणुकीची, म्हणून आम्ही सोलापूर सेंटरच्या वतीनं त्यांना 75,000 रुपये दिले। पण अधिवेशन घ्यायला 2 ते 2.5 लाख रुपये खर्च म्हणून आपल्याला हँडल काढावं लागेल।